नमस्कार माझ्या नाशिकच्या उद्योजक मित्रांनो. मी स्वप्न जोशी, तुमचा इंडस्ट्रियल इन्शुरन्स एक्सपर्ट. तुमच्या व्यवसायाला आणि तुमच्या नफ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी काही अगदी सोप्या टिप्स. जर तुम्ही कंपनीमध्ये ESIC लागू केलं म्हणजेच तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजच्या बाबतीतल्या सगळ्या लीगल आणि फायनान्शियल लायबिलिटीजतून कम्प्लिटली मुक्त झाला, असा जर तुमचा गैरसमज असेल तर मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगतो ज्या कदाचित तुम्ही लक्षात घेतलेल्या नसतील. पहिली गोष्ट, ESICचा कायदा फक्त अशाच एम्प्लॉईजला, अशाच कामगारांना लागू होतो ज्यांचं मासिक वेतन 21,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे. तुमचे स्किल्ड ऑपरेटर्स असतील, प्लांट मॅनेजर्स असतील, फॉरमॅन असतील किंवा अकाउंट मॅनेजर्स असतील, यांचं मासिक वेतन 21,000च्या पुढे आहे. अशांच्या बाबतीमध्ये जर काहीही अपघात झाला तर ESIC हा झटकून टाकतो. सेकंड गोष्ट, अनफॉर्च्युनेटली जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचे कुटुंबीय तुमच्या ऑफिसमध्ये ठाण मांडून बसतात एका लमसम अमाऊंटच्या मदतीसाठी. हो, ESIC मध्ये त्याच्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला थोडं पेन्शन तर मिळतच, पण वर्कमॅन कॉम्पन्सेशनच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबाला 10-15 लाखाचा एक मोठा फायनान्शियल बॅकअप दिला जातो. याच्यामुळे तुमच्या ऑफिसमधलं वातावरण तर चांगलं राहतच, पण ॲट द सेम टाइम तुमच्या बाकीचे एम्प्लॉई जे आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक सेन्स ऑफ सेफ्टी निर्माण होतो. तिसरी आणि तितकीच महत्वाची गोष्ट, ज्या वेळेला एखाद्या अपघातानंतर ती केस पोलिसात किंवा लेबर कोर्टात जाते त्यावेळेला वकिलाचे सगळे खर्च म्हणा किंवा कोर्टाचे सगळे एक्सपेन्सेस म्हणा, ते सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावे लागतात. कायदेशीर लढाईसाठी ESIC तुम्हाला एक पैसाही देत नाही. पण तुमच्याकडे जर एक स्वतंत्र इंडिपेंडेंट वर्कमॅन कॉम्पन्सेशन पॉलिसी असेल तर तुमच्या सगळ्या लिगल फीज म्हणा किंवा तुमच्या सगळे डिफेन्स कॉस्ट म्हणा, तर सगळेचे सगळे पैसे तुम्हाला या पॉलिसीच्या माध्यमातून मिळू शकतात. एवढंच नाही, पण अपघातामुळे जर तुमच्या एखाद्या एम्प्लॉईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ आली तर तुम्हाला त्या ESICच्या हॉस्पिटलमध्ये जायची आवश्यकता नाही. तुमचा एम्प्लॉई एखाद्या चांगल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन स्वतःचा इलाज करून घेऊ शकतो आणि त्याचे सगळे एक्सपेन्सेस सुद्धा तुम्हाला याच पॉलिसीच्या माध्यमातून मिळू शकतात. थोडक्यात सांगायचं झालं तर फक्त ESIC वर ते अवलंबून असणं म्हणजेच तुमच्या कोट्यवधीच्या बिझनेसला धोक्यात घालण्यासारखं आहे. आजच तुमच्या सगळ्या एम्प्लॉईसाठी एक इंडिपेंडंट वर्कमॅन कॉम्पन्सेशन पॉलिसी घ्या, ज्यामुळे अशी कुठलीही घटना घडली तरी सुद्धा तुमच्या बिझनेसच्या फायनान्शियल स्टॅबिलिटीला अजिबात धक्का लागायचा नाही. तर ही वर्कमॅन कॉम्पन्सेशन पॉलिसी तुमच्या बिझनेससाठी कोणत्या पद्धतीने उपयोगी ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी आजच कॉमेंटमध्ये वर्कमॅन कॉम्पन्सेशन असं लिहून मला मेसेज पाठवा.